पाण्यातल्या मगरीवर आणि रडणाऱ्या मुलीवर कधीच विश्वास ठेवायचा नसतो, याचाच प्रत्यय तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून येईलच. युपी मध्ये राहत असणाऱ्या दोन मुलांचा फक्त एका मुलीने कॉल केला आणि ते दोघे तिला भेटायला गेले आणि त्यानंतर त्या मुलीच्या नवऱ्याने त्या दोघांनाही मारून टाकले. आणि ही घटना इतकी भयंकर होती की पोलिसांनाही याचा शोध घेताना नाकी नऊ आले होते. पण हे प्रकरण नेमकं आहे तरी काय, याचीच संपूर्ण माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मराठी क्राईम स्टोरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये. युपी मधील कांकुरी गावात राहत असणारा 25 वर्षीय मनोज हा आत्ताच ITI पूर्ण करून रेल्वेमध्ये नोकरीला सुद्धा लागला होता. नोकरीमध्ये त्याचं सिलेक्शन झाल्यापासून त्याचे घरचे त्याच्यावर एकदम खुश होते. त्याचाच एक 26 वर्षीय मित्र हा देखील रेल्वेमध्ये आणि पोलीसमध्ये भरती झाला होता. या दोघांचंही सरकारी नोकरीमध्ये सिलेक्शन झाल्यामुळे दोघांच्याही घरचे एकदम खुश होते. गावामध्ये या दोघांचा सत्कारही करण्यात आला होता. सगळं काही सुरळीत चालू होतच की त्यातच 21 मार्च 2025 ला मनोज रोहितला कॉल करतो आणि माझ्यासोबत एका बर्थडे पार्टीला माझ्या सोबत चाल म्हणून त्याला यायला सांगतो. त्या दिवशी रोहित मनोजला नाही म्हणतो, पण तरी सुद्धा मनोज त्याला फोर्स करतो आणि त्यामुळे रोहित त्याच्यासोबत जायला लागतो. हे दोघंही गाडीवर बसतात आणि एका बर्थडे पार्टीला निघून जातात. पण रात्री 9च्या सुमारास पानखेडा गावापासून थोड्याशा अंतरावर एका पुलाजवळ गावकऱ्यांना 2 मृतदेह दिसतात आणि हे दोनही मृतदेह रोहित आणि मनोजचे होते. आणि हे दोघही एका बर्थडे पार्टीला चालले होते. मग रस्त्यातच यांना मारले कुणी, हा प्रश्न सर्वांनाच होता. त्या दोघांची हालत खूप जास्त गंभीर होती आणि त्या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला होता. मनोज तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांची अवस्था बघून गावकरी ताबडतोब पोलिसांना फोन करतात आणि घटनास्थळी पोलीस दाखल होतात आणि तिथे सगळीकडे चौकशी सुरू करतात. त्या आसपासच्या परिसरामध्ये तपास केल्यानंतर पोलिसांना एक तुटलेलं बोट सुद्धा दिसतं आणि ही सर्वात मोठी गोष्ट पोलिसांना सापडलेली होती. पोलीस आपला तपास पूर्ण करण्यासाठी त्या दोघांच्या मृतदेहांना पोस्टमॉर्टम साठी घेऊन जातात आणि आणखी तपास सुरू करतात. आणि हे दोघंही सरकारी नोकरीला लागलेले होते. गावामध्ये या दोघांना एक मान सन्मान मिळालेला होता. त्यामुळे पोलिसांवर एक प्रेशर होतं की या दोघांना नेमकं मारलंय कोणी. पोलीस या हत्यारांची शोध सुरू करतच होते की पोलीस या दोघांचेही कॉल रेकॉर्डिंगची चौकशी सुरू करतात. आणि या कॉल रेकॉर्डिंगच्या तपासामध्ये पोलिसांना मनोजच्या मोबाईल मध्ये एक नंबर खूप जास्त वेळा डायल केलेला दिसतो आणि हा नंबर होता अंकिता नावाच्या एका मुलीचा. अंकिता बरोबरच आणखी एक नंबर त्याच दिवशी 35 पेक्षा जास्त वेळा कॉल केला गेलेला मनोजच्या मोबाईल मध्ये पोलिसांना दिसतो. आणि पोलिसही या दोघांनाही संशय स्वरूपात अटक करतात आणि त्यांची कसून चौकशी करतात. आणि या कसून चौकशीमध्ये अंकिता आणि तिचा नवरा कबूल करतात की त्यांनीच मनोज आणि रोहितला मारले आहे. अंकिताने आणि तिच्या नवऱ्याने या दोघांना मारण्याचे कारण हे की मागील काही वर्षांपूर्वी अंकिताचे आणि मनोजचे प्रेम संबंध सुरू होते. या दोघांनाही लग्न करायचे होते, पण अंकिताचे घरचे तिचं लग्न महेंद्र नावाच्या एका कॉन्स्टेबल सोबत लावून देतात. सर्व काही सुरळीत सुरू होतच की लग्नानंतर काही महिन्यानंतरच अंकिता मनोजला परत कॉन्टॅक्ट करते आणि या दोघांमध्ये बातचीत सुरू होते. आणि ही बातचीत हळूहळू वाढून हे दोघंही परत एकदा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये येतात. अंकिता ही नेहमी मनोज सोबत कॉलवर आणि चॅटवर बोलत बसायची आणि हे तिचा नवरा महेंद्रच्या लक्षात सुद्धा आले होते. महेंद्र तिला सांगतो की तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल तर राहा, नाहीतर तू आत्ताच मनोजच्या घरी निघून जा. तेव्हा अंकिता त्याला सांगते की मी आजपासूनच सर्व कॉन्टॅक्ट मनोज सोबत तोडून टाकते. पण हा सर्व एक बनाव होता, हे सर्व फक्त एक खोटं होतं. तरी सुद्धा ती नेहमी मनोज सोबत कॉन्टॅक्ट मध्ये असायची आणि हे महेंद्रला काहीच पटत नव्हते. महेंद्र तिला नेहमी सांगायचा की तू त्याच्यासोबत सर्व कॉन्टॅक्ट तोडून टाक. आणि थोड्या दिवसानंतरच अंकिता प्रेग्नेंट झाली आणि त्यानंतर महेंद्रला संशय आला की हे पोटातील जे बाळ आहे ते माझे नसून मनोजचेच आहे. आणि हा संशय इतका वाढत गेला की त्याला घरात राहावेसे सुद्धा वाटत नव्हते. महेंद्र तिला सांगतो की तू आताच त्याच्या घरी निघून जा, पण अंकिता त्याच्याकडेही जात नव्हती आणि महेंद्र सोबतही व्यवस्थित राहत नव्हती. मग महेंद्रच्या डोक्यात मनोजला मारण्याचा प्लॅन येतो. तेव्हा महेंद्र अंकिताला सांगतो की तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल तर तुला माझं एक काम करावं लागेल. तुला मनोजला मारण्यामध्ये मला पूर्ण मदत करावी लागेल. अंकिता त्याला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन देते. महेंद्र एके दिवशी जाऊन एक सिम कार्ड खरेदी करतो आणि तिला मनोजला कॉल करून बोलवायला सांगतो. अंकिता त्या दिवशी मनोजला कॉल करते आणि त्याला सांगते की तू लवकरात लवकर माझ्याकडे भेटायला ये, मला तुझी गरज आहे. हे ऐकून मनोज ताबडतोब रोहितला सोबत घेऊन अंकिताला भेटण्यासाठी जातो. पानखेडा गावाच्या थोडस पुढे गेल्यानंतरच पुलाजवळच महेंद्र आपल्या 3 मित्रांसोबत या दोघांवरही हल्ला करतो. तो मनोजला बेदम मारहाण करतो आणि मनोजवर चाकूने 20 पेक्षा जास्त वेळा वार करतो आणि मनोजचा जागीच मृत्यू होतो. मनोजला मारताना बघून रोहितही त्याला वाचवायला जातो, पण ते तिघही मिळून रोहितला सुद्धा मारून टाकतात.
या हल्ल्यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू होतो. या हाणामारीमध्ये महेंद्रचं एक बोट सुद्धा तुटतं आणि ते तिथेच पडतं. डीएनए टेस्ट मध्ये क्राईम सीनवर जे तुटलेलं बोट सापडलं होतं ते महेंद्रच आहे हे सुद्धा तपासात उलगडलं जातं. पोलिसांनी आता या दोघांविरुद्धही खटला दाखल केला आहे. महेंद्र सोबत पोलिसांनी अंकितालाही या खुनामध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे आणि हे दोघंही आता तुरुंगात आहे.